पावसाळ्यात बाजारात आणि रानात दिसणारी ही करटुली फक्त चवीसाठीच नाही तर पौष्टिकतेसाठीही ओळखली जाते। ही छोटीशी हिरवीगार करटुली दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच हिची भाजी चवीला भन्नाट लागते। विशेष म्हणजे करटुलीमध्ये प्रथिने आणि फायबर सारखे पोषक घटकही मिळतात। आज मी याची झटपट आणि चविष्ट गावरान पद्धतीची भाजी बनवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर करटुले मी घरी आणल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ करून घेणार आहे। इथे मी पाव किलो करटुले घेतली आहे। करटुल्यांना माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने हाताने छान घासून स्वच्छ करून घेऊया। पूर्वी गावाकडे रानातून मिळणाऱ्या अशा भाज्या आवर्जून केल्या जायच्या। करटुल्याची भाजी चवीला खूप छान लागते आणि यामध्ये फायबर, प्रथिने असे पोषक घटकही मिळतात। त्यामुळे पावसाळ्यात ताजी करटुले मिळाली की तिची भाजी नक्कीच करून पहा। करटुल्यावर असे बारीक काटेरी केसांसारखे तंतू असतात, त्यामुळे त्यामध्ये माती सहज चिटकून बसते। करटुल्याची भाजी बनवण्याच्या साधारण 10 मिनिटं आधी ही करटुले पाण्यात भिजत ठेवायचे। त्यामुळे करटुल्यांना चिकटलेली माती सैल होऊन निघून जाते आणि ती स्वच्छ करायला सोपं जातं। करटुले मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ही कापून घेऊया। सर्वप्रथम करटुल्याचा पुढचा आणि मागचा भाग कापून काढायचा, त्यानंतर मधून चीर देऊन घ्यायची। जर करटुल्यामध्ये दाणे जास्त कडक आणि पिकलेले असतील तर ते काढून घ्यायचे। बघा, पहिलंच करटुलं कापलं आणि यामध्ये दाणे खूप कडक आहेत, त्यामुळे हे दाणे मी काढून घेणार आहे। आता हा बघा, दुसरा करटुला घेतला आहे, यामध्ये अगदी कवळे दाणे आहेत, त्यामुळे हे दाणे आपण काढणार नाही। आणि आता या पद्धतीने करटुल्याचे 2 तुकडे करून घेऊया। याच पद्धतीने सगळी करटुली मी कापून घेतली आहे। इथे मी सगळ्या करटुलीची 2 भाग करून घेतली आहे। आता याचे आणखी बारीक काप करून घेणार आहे, कारण ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे। करटुल्याचे तुकडे जर मोठे ठेवले तर ते व्यवस्थित शिजत नाही आणि त्याला खूप वेळ लागतो, म्हणून त्याचे असे बारीक काप करून घेतले की ते वाफेवर छान आणि लवकर शिजतात। आता भाजीला फोडणी घालूया। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आवडीनुसार तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरा घालायचा। जिरा छान फुलला की 1 चमचा ठेचून घेतलेला लसूण घालायचा। लसूण काही सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा। कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा खूप जास्त सोनेरी किंवा लालसर करायचा नाही। कांदा मऊ झाला की यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आणि काही सेकंद परत परतून घ्यायचं। टोमॅटो लवकर मऊ व्हावं यासाठी आत्ताच आपल्याला भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ एकदाच घालून घेऊया। इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे। आता यामध्ये मसाले घालूया। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। बस एवढेच मसाले या भाजीसाठी पुरेसे आहेत, कारण करटुल्याची नैसर्गिक चव छान असते, त्यामुळे जास्त मसाले घालण्याची गरज नाही। कमी मसाल्यामध्येच ही भाजी खूप छान लागते। या भाजीमध्ये कमी मसाले घातल्यामुळे करटुल्याची मूळ चवही छान टिकून राहते। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली करटुली घालायची आणि साधारण 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं। करटुली छान परतून झाली की हातात अगदी 1-2 चमचे पाणी घेऊन या पद्धतीने भाजीवर शिंपडून घालायचं। त्यानंतर झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं भाजी शिजून घ्यायची। आपण करटुल्याचे बारीक काप करून घेतले आहेत, त्यामुळे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। 5 मिनिटातच भाजी छान वाफून शिजते। बघा, भाजीला छान एक वाफ काढून घेतली आहे आणि करटुली अगदी मऊसूत शिजली आहे। आता यामध्ये 2 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं। ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। अगदी साध्या पद्धतीने आणि कमी मसाल्यामध्ये केलेली ही भाजी खायला खूपच स्वादिष्ट लागते। करटुले ही पावसाळ्यात मिळणारी हंगामी रानभाजी आहे, त्यामुळे वर्षातून एकदा तरी ही भाजी नक्कीच करून खा। चवीसोबत करटुल्यामध्ये फायबर, प्रथिने आणि इतर पोषक घटकही मिळतात, त्यामुळे आहारात अशा पारंपरिक रानभाज्याचा समावेश नक्कीच करायला हवा। शेवटी यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि भाजी वाढून घ्यायची। तुम्हाला ही माझी करटुल्याची भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।